अफजल खान मारलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झंझावात सुरू झालाय. एका पाठोपाठ एक गडकिल्ले घेण्यासाठी सुरुवात झाली. महाराज क्रोधात विकापूरचा महाल, क्रोधात विकापूरचा महाल पाहतोरे मालक गेला झालं. भाडला ढगात सुरुवात दाबीला मराठाचा गोगास अफजल खानाचा मुलगा बादल खान हा अफजल खानाच्या वधानंतर जागा झाला आणि झोपेतून जागा होऊन ओरडला, अफजल हा कोण पकड केलाय का शिवाजी को? विजापूर दरबार चिंतेत पडलेला आहे. अशा वेळेला सिद्धी जोहर फाजल खानला सोबत घेऊन आपल्या प्रचंड सैन्यासहित मराठी मुलखाकडे निघाला. तो कसा म्हणाला, उन्मत्त सिद्धी जोहर उन्मत्त सिद्धी जोहर केला तर फाजल बरोबर देऊया बेळा पन्हाळगडाला, जसा सामान बिळखा घातला तसा उन्मत्त जाऊन बसला. सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला बिळा घातलेला आणि याच्यामध्ये मार्च केला, एप्रिल केला, मे जूनही केला. आणि आता नेमकं काय करायचं ते कुणालाच काही सुचत नव्हतं, कुणालाच काही कळत नव्हतं. आणि मग प्रश्न पडला, काही सुचना शिवबाला होते घातला भाला, एक विचार मनामध्ये आला कधी विठावा मनी बदला. तो शरण साकार सिद्धीला होते तो म्हणाकडे आला. उद्या करतो दस्तखत घेतो तुमच्या भेटीलाची, उद्या करतो दस्तखत घेतो तुमच्या भेटीलाची. पण शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते असं म्हणतात. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्यासारख्या दिसणाऱ्या, आपल्यासारख्या वागणाऱ्या, बोलणाऱ्या शिवा काशींना बोलावून घेतलं आणि म्हणतात शिवाजीला जाईल, शिवा शिवा अरे आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? वय महाराज जातो की, पण शिवा याचे परिणाम काय होतील तुला ठाऊक नाही. वय महाराज मी जर का सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही, इतकेच ना. पण राजा तुम्ही सुखरूप विशाळ गडावर जर पोहोचलात तर त्याचे लाख शिवाला लाख शिवाला आणि तुम्ही जर मला इतकी भक्ती दिली नाही तर या शिवाच्या जीवाचं सुख होईल. राजा इतकी संधी मला द्या की, राजा इतकी संधी मला द्या की, इतकी संधी मला द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाला मिठीत घेतलं आणि त्यावेळेला दोन आजोबा महाराजांची शिवाच्या पाठीवर पडले. राजा माझ्यासारख्यासाठी तुमच्या डोळ्यात आसू आली, आणखी काय पाहिजे या शिवाला? पडलेल्या एका टिपासाठी परत सुद्धा पत्करीन का शिवा? दोन दिशेला दोन पालख्या लिहायला, एक महाराजांची 600 पावला दाखवतो आणि दुसरी शिवा काशींची. ती कशी म्हणाल? रात्रीच्या पहिल्या प्रहरास, रात्रीच्या पहिल्या प्रहरास 10च्या सुमारास गड उतरण्यास शिवबाबाची प्रभात संगती. पावसानं ओली झाली धरती, पावसानं ओली झाली धरती, पावसानं ओली झाली
त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराळा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धीसमोर नेऊन बसवलं. या वेळेला 2 संशयी डोळे रोखले गेले होते शिवावर. हुजूर, ये शिवाजी नहीं हो सकता. क्या बकवास करते हो? ये शिवाजी है. नहीं हुजूर, ये शिवाजी नहीं हो सकता. तितक्यात बाहेरून बातमी आली, कालवा कालव झाली. एकच कल्ला होता, हुजूर शिवाजी भाग गया. हुजूर, हुजूर शिवाजी भाग गया. शिवाजी भाग गया. शिवाजी भाग गया. क्या बोलते हो? ये क्या शिवाजी? ये शिवाजी नहीं हो. कौन हो तुम? मैं शिवाजी नहीं. कौन हो तुम? सच बताओ वरना मारा जाएगा. मैं शिवाजी. कौन है तुम? और सिद्धीची तलवार काढातून निघाली, शिवावर धरली गेली आणि शिवा म्हणतोय, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलेलो असो तरी बदलांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून म्हणतोय. हे राज्य काय कमी होता आणि कडांना सिद्धीची तलवार सपासप चालली. शिवा रक्ताळला, शिवा संपला, शिवा उसळला. स्वराज्यासाठी शिवा काशीत आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. तिकडे तोवर बाजीनं गजापूरची खिंड घातली आणि म्हणतायत बाजी, राजा आता वेळ करू नका. राजा, तुम्ही निमणी फौज घेऊन विशाळगडाकडे रवाना व्हा. आम्ही इथं शत्रूला अडवून घेऊ. पण त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज बाजीवर पुन्हा म्हणताय, नाही बाजी नाही. अरे जीवाची बाजी लावून आपण इथवर आलो. आता जे काही करायचं ते मिळून करू. नाही राजा नाही. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजू, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. सुखरूप विशाळगडाकडे रवाना व्हा आणि पोहोचल्यानंतर आम्हाला तोफांनी इशारा करा. तोवर आम्ही शत्रूला इथं खिंडी करू आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार करू. तुम्हाला फुलं भाजी खिंडीला बिलवडी करी शिवबाला. तुम्ही सुखरूप इथलं जावा कोपपूर बाबा जावा विषयाला. तुम्ही गेला पाहिजे प्रथमास विशाळगडाला. हळवानो आता जिंकलीला, बिघार करतो सिद्धीला. बाजीचा डाव तो वार करतो बिघार दुष्ट शत्रूला. धर्म सत्य बाबा सारे युद्ध चांगलं होतं. दिवसाचा दुसरा प्रहर, जानपट्टा भाल तलवार. सारे मुडदे पडले खुंडवर, नाही थकले बाजी क्षणभर. लाली लाल सारी सारी खिंड दिसे. लाली लाल सारी सारी खिंड दिसे. रक्तानं भिजले बाजी, थांबाया बलिदानाची. दमा नाही मला माझी बाजी लावी बाजी बाजी. कधी पोचल तेथे गडावरी कधी पोचल तेथे गडावरी. रक्तबंबाळ झालेल्या बाजीवर आकस्मिक गोळीचा वार झाला तरी बाजी म्हणताय, राजा आपण अजून सुखरूप गडावरती पोचला नाही. तोवर आपण गडावरती पोचणार नाही, तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. तोफांचा आवाज झाला. कडाडा आवाज कडाडला. बाजीला तोफेचा गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण. दिल्या शब्दाची ठेवली जाण, बाजीने गेले
आणि म्हणतात राजे धन्यवादी धन्य जर का या भिंतीची माती पाण्यात टाकली तर रंग येईल इथे बाजीच्या रक्ताचा इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा जर या भिंतीला दान देऊ लागले तर शब्द ऐकू येतील हर हर असे होते स्वराज्य सूर्य असे होते